नमस्कार. यशस्वी जीवनाची समरसूत्र आज हा 6वा भाग. आज तारीख 14 मे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की प्रयत्नपूर्वक आपण मार्ग आक्रमला तर आपण दोष टाळू शकतो आणि मग गुणाच्या संवर्धनासाठी काय करायचं हे समर्थाने सांगितलेलं आहे. आज आपण ह्या गुणसंपदाचा मार्ग काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, काही गोष्टी टाळायला पाहिजेत याचा आपण आज विचार करणार आहोत. अवगुणातून एकदा मोकळं झालं की आपला गुणसंवर्धनाचा मार्ग सुरुवात होतो. आयुष्यामध्ये काही करायचं तर आपल्या अंगामध्ये गुण असले पाहिजेत आणि म्हणून ह्या मार्गानं विचारपूर्वक मार्गक्रमणा करण्याची अत्यंत गरज आहे. ते करताना काही गोष्टीपासून लांबही राहायला पाहिजे. तेही समर्थाने या सर्व विचारामध्ये मांडलेलं आहे. समर्थ म्हणतात, वाट पुसल्याविणे जाऊ नये, फळं ओळखल्याविणे खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. आपल्याला जिथं जायचं आहे त्या मार्गाचा रस्ता आपण जो माहितगार आहे त्याला विचारून जावं. जर आपण काही मार्गदर्शन न घेता तसंच आपल्या मनाने पुढे गेलो तर कधी आपण वाट चुकायचाही धोका असू शकतो. आपण समजा एखाद्या गावाला निघालोय, जर 2-3 फाटे दिसले तर त्या कुठल्या रस्त्याने जायचं हे जर पाटी असली तर बघायला पाहिजे, नसलं त्या कोणाला तरी विचारलं पाहिजे. कारण जर आपण एखाद्या चुकीच्या मार्गाने गेलो तर पुढचा सगळा क्रम आपला चुकत जाणार. म्हणून वाट पुसल्याविणे जाऊ नये, फळं ओळखल्याविणे खाऊ नये. साधी गोष्ट आहे की समोर जे दिसेल ते न विचार करता न ओळखता खाणं हे चुकीचं आहे. अनोळखी वस्तूला हात लावू नये, पडलेली वस्तू घेऊ नये असंही समोर सांगतात. म्हणजे कुठली वस्तू कोणाची पडली तर आपण ती घेऊ नये. आणि त्याचबरोबर आता तर सध्या अनोळखी वस्तूला हात लावू नये असं आपल्या सगळेजण शास्त्राने सांगत असतात. विचारेविणं बोलू नये, विवंचनेविणं चालू नये, मर्यादेविणं हलवू नये काही एक. शब्द हे शस्त्र असं म्हणतात. शस्त्राने केलेली जखम वेगळं भरून येईल, पण शब्दांनी माणूस दुखवला तर तो शब्द त्याच्या अंतःकरणामध्ये कायमचा रुतून बसतो आणि म्हणून शब्द जपून वापरला पाहिजे. आणि विवंचनेविणं चालू नये, म्हणजे काय आपण एखादी गोष्ट करत असलो तर त्याचा पुढे परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे. लुक बिफोर यू लीप असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तसंच हा उपदेश आहे. मर्यादेविणं हलू नये, म्हणजे कुठल्याही गोष्टीची मर्यादा सातत्यानं पाळली पाहिजे. एखादी वस्तू गोड लागली म्हणून सातत्यानं तीच खाणं चांगलं नाही, त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीमध्ये अतिरेक अति सर्वत्र वर्जयेत असं एक संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ तो आहे, प्रीतीविणं रुसू नये, चोरास ओळखी पुसू नये, रात्री पंथ करवू नये एकाएकी. त्याच्याबद्दल ज्या ठिकाणी आपल्याबद्दल प्रेम नाही आहे, स्नेह नाही आहे, मैत्री नाही आहे, तिथं त्या माणसांनी काही बोललं म्हणून आपण रुसून बसायचं कारण नाही. अशा माणसांनी काही जरी सांगितलं, काही टीका केली तरी तिकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गाने आपण पुढं गेलं पाहिजे. चोराचं ओळखी पुसू नये म्हणजे विचारायची काही तर ते चोराला विचारून उपयोगी नाही. म्हणजे सल्ला घेताना सुद्धा योग्य माणसाचा आपण घ्यायला पाहिजे. नाही तर अनेकदा आपण बघतो की सोनं दुप्पट करून देत असताना आधी फसवणारे लोक भेटतात. अगदी आजच्या काळातलं उदाहरण घेतलं तर आपल्यापैकी अनेकांना SMS येत असतील, मेल येत असेल की अमुक शेअर मार्केटमध्ये मी आमच्या गुंतवणुकीच्या टिप्स घ्या आणि 4 दिवसात नाही तुमची दामदुप्पट पैसे करून देऊ वगैरे. तेव्हा असल्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. रात्रीचा प्रवास टाळा असं समर्थ सांगतात. त्या काळात तर चोराचिलटांची जास्त भीती होती, पण आजसुद्धा सेफ जर्नी ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये रात्रीचा प्रवास टाळणं हेच केव्हा इष्ट आहे. आता आपण जर आजच्या अपघातांची परिस्थिती लक्षात घेतली तर जास्तीत जास्त अपघात रात्री आणि त्यातसुद्धा पहाटेच्या वेळा झालेला आढळतात. याचं कारण असं एक शास्त्र आहे की रात्र संपून दिवसाचा जसा उदय जवळजवळ येतो तशी रात्रभर गाडी चालणाऱ्या माणसाला सुद्धा डोळ्यावरती हळूहळू झापड यायला लागते. आणि म्हणून रात्री प्रवास टाळून सुरक्षित आपला प्रवास करावा. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्याविणं करू नये कुळहीन कांता. वादविवाद हा आपल्या मराठी माणसाचा तर स्थायी भाव आहे. तुम्ही म्हणलात अमुक बॅट्समन चांगला आहे, धोनी चांगला आहे, तुम्ही म्हणणार नाही विराट कोहली चांगला आहे. कुठलाही वादविवाद त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. तुटे वाद संवाद तो हितकारी असं समर्थांनी कठीण म्हणलेलं आहे. म्हणजे वादाचं पर्यवसान वादावादीत न होता संवादात व्हावं असं समर्थांचं सांगणं आहे. पोटी कपट धरू नये,
कुणाच्याबद्दलही आपल्या मनामध्ये कपट असू नये, त्याचं वाईट होईल अशी चिंता असू नये, कुणाला फसवू नये, हा सद्गुणी होण्याचा मार्ग आहे. शोधल्या विण करू नये कुळहीन कांता. शोधल्या विण करू नये कुळहीन कांता, म्हणजे जिच्याशी आपल्याला उभा जन्म करायचा आहे अशा पत्नीची निवड करताना तिचं कुळ, शील, अपब्रिंगिंग, फॅमिली बॅकग्राऊंड हे सगळे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुळहीन कांता म्हणजे केवळ उच्च कुळ असं समर्थन अभिप्रेत करायला मला वाटत नाही. जिच्याबद्दलची माहिती स्वभावाची करून, हल्ली आपण जाहिरातीही बघतो ना की कुंडली जुळेल पण स्वभाव जुळेल काय, अशा जाहिराती असतात मॅट्रिमोनीच्या. तर समाजाने तेच सांगितलं की हे सगळं बघायचं तर मग काय बघायला पाहिजे, त्या मुलीचं अपब्रिंगिंग कसं आहे किंवा मुलाचं अपब्रिंगिंग कसं आहे, घरचे लोक कसे आहेत, स्वभाव कसा आहे हे बघितलं पाहिजे. वक्तय असं खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या. एखाद्या ठिकाणी भाषण चाललं असलं तर आपण मध्ये मध्ये बोलू नये. अनेक ठिकाणी मीटिंग चालू असताना काही लोकांना मध्येच आपला शहाणपणा सिद्ध करायची हौस असते, ते करू नये. दुसरी गोष्ट, सर्व गोष्टीमध्ये आपण एकत्र येऊन जर काम करत असू तर त्या ऐक्याला तडा जाईल असं कुणी वागू नये. सगळ्यांचे विचार कायम एकसारखे असणार नाहीत, तेव्हा दुसऱ्याच्या विचाराला थोडी सवलत ठेवली पाहिजे. आणि सगळ्यांनी एक जे ध्येय असेल तिकडे जर वाटचाल केली तर मग ऐक्याचा भंग होणार नाही. आणि विद्या अभ्यास सोडू नये. आपण असं म्हणतो की एकदा अभ्यासामध्ये खंड पडला तर पुन्हा सुरू करायला जड जातं. शिक्षणामध्ये आपण अनेकदा सांगतो लोकांना की आता शिक्षण चालू आहे तर त्यात खंड पडून देऊ नको. त्याचा अर्थ तोच आहे. अतिक्रोध करू नये, जीवलगासी खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवण्याचा. योग्य जागी योग्य वेळा संताप येणे ठीक आहे, पण त्याचा अतिरेक नसावा. त्याच्यामुळं माणसं समोरची कायमची तुटतील असा अतिरेक नसावा. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला सुद्धा रागावताना त्याचं मन फार दुखावलं जाणार नाही, मात्र तो ज्याकरता आपण रागावतो तेवढा दोष टाळेल इथपर्यंतच रागावलं पाहिजे. जीवलगासी खेदू नये. आपल्याला जीवलग भेटणं हे आपल्या भाग्याचं आणि कर्तृत्वाचं फळ असतं. मित्र भेटतात जे आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात, तेव्हा अशांची मैत्री जपून सांभाळली पाहिजे, ते मित्र जपले पाहिजेत. आणि म्हणून जीवलगाचा अशा लोकांना खेदू नये. आणि तिसरी गोष्ट सांगता समर्थ, मनी वीट मानू नये शिकवण्याचं. कुणी आपल्याला काही सांगायला गेलं तर त्याचा कंटाळा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अपयश आलं तरी ती गोष्ट शिकायची सोडू नये. सातत्यानं प्रयत्न केला तर तुम्हाला ते निश्चित जमू शकेल. शिकण्याचा कंटाळा करून चालणार नाही. परवा मी मनोज बाजपेयी म्हणजे आपल्या सत्याचा जो भिकू मात्रे आहे ना, त्याची मुलाखत बघत होतो. तर त्याने सांगितलं की मी बिहारमधल्या एका खेडेगावातून आलो. मला हिंदी धड बोलता येत नव्हतं, इंग्लिश तर नव्हतं. अभिनय करायचा ही एक इच्छा होती म्हणून मी दिल्लीला आलो. 10 वर्ष प्रचंड कष्ट करून, दिवसाचे 18 तास अभ्यास करून हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये पारंगत झालो. अनेक कष्ट करून नाट्याचं अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि मग पुढे त्याला यश मिळाले आपण बघितलं. तेव्हा शिकण्याचा कंटाळा करून चालणार नाही, त्यामध्ये आळस उपयोगी नाही. क्षणोक्षणी रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्याविणे सांगू नये आपला पराक्रम. लहान मूल रुसणं ते ठीक आहे, पण मोठे पुढे माणसं एखाद्या गोष्टीत रुसून बसतात, हे योग्य नाही. आपण पोक्त झाल्यानंतर रुसणं क्षणोक्षणी योग्य नव्हे. लटका पुरुषार्थ बोलू नये, केल्याविणे सांगू नये. अनेकांना भाड्या मारायचं असते. मी असं केलं, माझी त्या माणसाची ओळख आहे, तो मंत्री माझ्या माहितीचा आहे. असली खरी गोष्ट तर सांगायला हरकत नाही, पण न करता किंवा मी अमुक माणसाला जे तडाखा दिला तिथपासून त्याचा आवाज परत नाही, लटका पुरुषार्थ बोलण्यात अर्थ नाही. जर तुम्ही खरंच पराक्रम केला असला तरीसुद्धा जर तुम्ही बोलला नाही तर उलटा तो पराक्रम लोकांना जास्त भावतो. लोक आपण तुमच्या पराक्रमाचं वर्णन करतील, पण तुम्ही स्वतःही जाहिरात करायला लागलात तर लोकांवरती याने खरंच काही केलंय का बघा म्हणून. हां, एक गमतीशीर उदाहरण मी त्या पुस्तकात दिलं आहे की एक जुनी सेकंड हँड गाडी घेतो, पण मागच्या काचेवर लिहिलं असतं माय अदर कार इज मर्सिडीज. पण तुझ्याकडे नाही आहे ना, कशाला लिहितोस तो?
तू कष्टानं गाडी दुसरी घे, मर्सिडीजने ऑडी घे आणि कुठली वाटेल ती गाडी घे, पण असं कशाला? बोलीला बोल विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुकू नये, केल्याविना निखंदू नये, पुढीलासी कदा. आपण जो एखादा शब्द देऊ तो पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. श्रीरामाला आपण एकवचनी राम म्हणतो. दिलेला शब्द पाळणा हे आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी किंमत प्राप्त करून देणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला प्रसंग येईल आपल्यावरती एखाद्या अडचणीचा, तर त्यावेळेला आपण निश्चितपणे आपलं सामर्थ्य दाखवलं पाहिजे. ते पूर्ण सामर्थ्याने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केला पाहिजे, हेही सांगायला समर्थ चुकत नाही. शब्द पाळणं आणि राजकारणाचा फार गमतीशीर संबंध आहे. राजकारणात खोटं बोलवलं असं सांगणारे लोक आहेत, पण जे शब्द फिरवणारे लोक आहेत त्यांचं अनेकदा राजकारणात पुढं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं शब्द हा दिलेला प्रत्येकाने पाळला पाहिजे. सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासू नये निरंतर. प्रयत्नांची कास सारायला मागच्याच आपण भागात बघितलं की सुखासाठी आळस आहे म्हणून आपण त्याला अंगी मुरून देऊ नये आणि प्रत्येकाने प्रयत्न हा कसून केलाच पाहिजे. कष्टाचा त्रास म्हणून चालणार नाही. कष्ट केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट साध्य करता येणार नाही. कधी एका वेळा अपयश येईल, पण अपयशी पैशाची पहिली पायरी समजून आपण प्रयत्न पुढेही चालूच ठेवले पाहिजे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. शक्यतो कुणावरती आपण अवलंबून नसावं, कुणाचा उपकार घेऊ नये. पण आता आजच्या काळामध्ये अशक्य गोष्ट आहे, आपल्याला कुणाच्या कोणीतरी मदत, कुणातरी ऑब्लिगेशन हे घ्यावं लागतं. मात्र मग समर्थ असं जर आपण उपकार घेतला तर तो राखू नये, घेतला तरी राखू नये. म्हणजे जेव्हा त्याची परतफेड करायची होईल ती वेळ लवकरात लवकर येईल असा प्रयत्न करावा आणि उपकाराची परतफेड करावी. कधी ती शब्दानं असेल, कृतज्ञता व्यक्त करून असेल, कधी प्रत्यक्ष कृतीने असेल, किंवा कधी एखाद्या वेळा अशाच त्याचा उपकार दुसऱ्या अन्य व्यक्तीवर करून सुद्धा असू शकेल. पण उपकार हे आपण मानले पाहिजेत, त्याची परतफेड सुद्धा केली पाहिजे. परपीडा करू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये, सोपी गोष्ट आहे. आणि विश्वासघात करू नये. विश्वासघात हा सगळ्यात मोठा दोष मानला जातो. ज्यांनी तुमच्यावर काही उपकार केले असतील किंवा विश्वास टाकला असेल त्याला तडा देणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक बाधा येण्यासारखा आहे. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केलं. संपर्क साधण्यासाठी, लोकांच्या मध्ये आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कलेची आवश्यकता आहे. त्यामुळे चार चौघात बोलताना लाजून उपयोग नाही. प्रयत्नपूर्वक आपण स्वतः चांगलं बोलू शकतो. उत्तम वक्ते जे आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्नपूर्वक ती कला अवगत केलेली आहे. डेमॉस्टलीस नावाचा एक वक्ता जगात चांगला गाणारा जुन्या काळी, त्यांनी असं सांगितलं आहे की तसा उच्चार स्वच्छ नव्हते तर तो समुद्र किनाऱ्यावरून तोंडात वाळूचे कण धरून त्यांनी बोलायची प्रॅक्टिस केली आणि आपली वाणी सुधारली. तेव्हा आपण चांगलं बोललं पाहिजे आणि बोलायला लाजलं नाही पाहिजे. पण त्याचबरोबर दुसरा इशारा समोर देऊन ठेवतात की म्हणून बाष्कळ बडबड करू नये, मुद्द्याचं बोलावं, फार फापट पसारा त्यामध्ये नसावा, पैज होड घालू नये काही केलं. मी अमुक करेन, आपण हिची पैज लावूया अशी आपल्याला सवय असते. ठीक आहे, काही काही पाहिजे गमत म्हणून आपण लावतो, बा अमुक क्रिकेटची मॅचला याची सेंचुरी विकाने आपण चहाची पैज लावतो, हे ठीक आहे. पण पैज म्हणजे जुगाराकडे ते जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. आणि कदाचित ज्याला हा मोह आवरता येणार नाही तिने सुरुवातीलाच तो टाळलेला जरा असंही समर्थन सांगायला. अतखणेपण करू नये, अन्यायवेळीने गांजू नये, अवनीतीने वर्तू नये अंगबळे. अदखणेपण म्हणजे काय? गहाळपणा. अमुक वस्तू पडली, अमुक वस्तू गहाळ झाली, अमुक कागद सापडतच नाहीत मला, हा आपला गहाळपणा आहे, तो टाळला पाहिजे. वाटोळीची लढाई केवळ 2 मिनिटं उशीर झाला सैन्य म्हणून हारली असं इतिहास आपल्याला सांगतो. त्यामुळे कुठली गोष्ट वेळच्या वेळी करणे आणि निगुतीने नीटपणाने करणे हे आहे.
अन्यायाने गांजू नये, अन्यायाने आपण त्रास करून घेऊ नये, त्याचा परिपत्र करावा आणि सामर्थ्याचा उपयोग सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी करावा. आपल्या महाराष्ट्र पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य आहे ना, सदरक्षणाय खल निग्रहाय, तशी आपली वृत्ती असावी. आपल्याची गोहू देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू नये. किती साध्या साध्या गोष्टी समर्थाने सांगितल्यात, ज्या आज सुद्धा लागू आहेत. आपल्याची साक्ष द्यायची वेळ आली तर केवळ आपला आहे म्हणून त्यावरून साक्ष देऊ नये, खरं असेल तेच सांगावं. आपली कीर्ती वर्णू नये, स्वतःच कीर्ती गुणगान करू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू नये. साधी गोष्ट आपण अनेकदा विनोद सांगतो जर सांगणाराच हसायला लागला तर त्या विनोद सगळी मजा निघून जाते. त्यामुळे आपल्या गोष्टी, कुठली गोष्ट सांगताना आपले आपण हसू नये, कामेविणे राहू नये, नीच उत्तर सावू नये, असू दे अन्न सेवू नये वडिलांचे, कामाशिवाय क्षणभर सुद्धा स्वस्थ बसू नका, सातत्यानं कार्यरत राहा, हा समर्थांचा संदेश. नीच उत्तर सावू नये, कुणी तुम्हाला मुद्दामून तुमचा अपमान केला तर गप्प बसू नये आणि आपण स्वतःच त्याचा उत्तर प्रत्युत्तर जरूर द्यावं. असू दे अन्न सेवू नये वडिलांचे, असू दे म्हणजे शिळ साठवलेलं, वडिलांच्या संपत्तीच्या बळावरती ऐदीपणानं राहणं, हे म्हणजे वडिलांचं असू दे अन्न खाणं. किंवा कुणाच्याच उपकारावरती आपण अवलंबून राहू नये, स्वतः कष्ट मिळवून पैसे मिळवावेत, आपली उपजीविका करावी, दुसऱ्यावरती आपण अवलंबून नसू नये. इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणजे जुन्या काळची गोष्ट आहे. एक 2 इन्कमचे प्रकार धरले होते. एक अर्न्ड इन्कम आणि अनअर्न्ड इन्कम. म्हणजे तुम्ही व्यवसाय, धंदा, नोकरी केली तर ते तुम्ही कष्ट करून मिळवलेले पैसे आहेत म्हणून ते अर्न्ड इन्कम. आणि व्याज, डिव्हिडंड हे सगळं अनअर्न्ड इन्कम. त्याकरता तुम्ही कष्ट करून पैसे टाकल्यानंतर व्याज येतं. तर अनअर्न्ड इन्कमवरती तेव्हा वेगळा सरचार्ज होता. हा खरा ॲक्च्युली समर्थांचा उपदेश तेव्हाच्या इन्कम टॅक्स कायदा करताना कळला तर काय नाही मला माहीत नाही, पण असा होता. म्हणून समर्थ म्हणत की वडिलांच्या सुद्धा अवलंबून आपण राहू नये, स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. सहाडी चोरी करू नये, परद्वार करू नये, मागे उणे बोलू नये कोणी एकाचे. कुणाची चाडी करू नये, चोरी करू नये, दुसऱ्याची वस्तू घेऊ नये, परद्वार करू नये, परस्त्री माते समान माना, कुठल्याही परस्त्रीकडे वेगळ्या भावनेनं बघू नका, मागे उणे बोलू नये कोणी एकाचे. एखादा मनुष्य जेव्हा नाही आहे तिथे तेव्हा त्याच्या मागे त्याची टिंगल, टवाळी, चेष्टा किंवा त्याच्याबद्दल वाईट बोलणं हे अजिबात करू नका असं मला सांगणं आहे. विवाह हे पवित्र बंधन आहे, तेव्हा त्याच्या संकल्पना एकपत्नी व्रत पाळलंच पाहिजे असं मला सांगणं आहे. अल्पधने माजू नये, हरिभक्तेची लाजू नये, मर्यादेविण चालू नये पवित्र जने. गरीबंद जी माणसं मोठी होतात, धनवान होतात, त्यात 2 प्रकार असतात. काही माणसं अतिशय नम्र होतात, आपण कष्टातले काढलेले दिवस त्यांना आठवतात म्हणून कुणाही इतर माणसाबद्दल ते सहानुभूतीच बाळगत असतात. आणि काही माणसं दुसऱ्या प्रकारची असतात की त्यांना पैसे आले की माज येतो, मस्ती येतो, पैशाची धुंदी चढते. तर अशा तऱ्हेची धुंदी असू नये. उलट जे आपल्याहून कमी असतील त्यांच्याबद्दल सहानुभूती मनात पाहिजे. म्हणून समर्थनात अल्पधने माजू नये, हरिभक्तीची लाजू नये. तुमचा परमेश्वरावर विश्वास असला तर ती परमेश्वरावर विश्वास आहे म्हणून सांगायला लाज बाळगायचं कुठलंही कारण नाही. आज जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत, आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. ज्यांनी आपला मार्ग आक्रमावा, दुसऱ्याच्या मार्गाबद्दल आपल्या मनामध्ये आदर असावा, पण आपला जो मार्ग आहे त्याबद्दल लाज बाळगायचं कुठलंही कारण नाही. मर्यादेविण चालू नये, मर्यादेविण चालू नये पवित्र जनी. मोठी जिथं माणसं असतील तिथं आपण मर्यादेनं वागावं, त्यांचा मान राखावा असं समर्थांचं सांगणं आहे. मगाशी मी म्हटलं तसं अल्पधने माजू नये, तर श्रीमंतीमध्ये कितीतरी आपण अब्जाधीश बघतो. म्हणजे स्टीव्ह जॉब्सपासून
ते अगदी सुधा मूर्तींच्यापर्यंत, हसीम प्रेमजीपर्यंत, टाटांच्यापर्यंत या सगळ्यांनी कितीतरी पैसे मिळवले, पण त्याची मस्ती आली नाही. अजूनही ते त्यातला मोठा वाटा गरिबांच्या, दुरितांच्या कल्याणाकरता खर्च करत असतात. सभा देखो न गळो नये, समय उत्तर टाळू नये, धिक्कारिता चळू नये धारिष्ठ आपले. हे वक्तृत्वाचं सांगणं आहे समर्थांचं, की सभा मोठी असली म्हणून आपलं धैर्य सोडता कामा नये. आपण ठामपणे आपले विचार मांडले पाहिजे. समय उत्तर टळू नये. कुणी एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर वेळच्या वेळी ठारकन आपल्याला देता आलं पाहिजे. आपली तेवढी तयारी आहे असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे. धिक्कारिता चळू नये. कधीतरी कुणी तुमचा धिक्कार केला तरीसुद्धा तिने आपण विचकून जायचं कारण नाही, कारण आपला मार्ग जर बरोबर असला, आपले विचार बरोबर असले तर त्यावर ठाम राहायला कोणती हरकत नाही. एके स्थळी राहू नये, कानकोंडे साहू नये, द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे. एकाच ठिकाणी राहणाऱ्या माणसाची वैचारिक दृष्टीसुद्धा सीमित राहते. तुम्ही जेवढं जग बघाल तेवढी तुमची दृष्टी विशाल होत जाते. याकडे समर्थ म्हणतात की आपण सगळीकडे फिरत असावं, तिकडच्या आपल्याला चालीरीती माहीत होईल, त्यांची विचारधारा आपल्याला समजेल, आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याचबरोबर आपण आयुष्यात ताठ मानाने आणि स्वाभिमानानं वागावं. द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे. संपत्ती असेल एखाद्याकडे, त्याचा वैभवाचा जगमगाट असेल किंवा एखादी सुंदर स्त्री असेल, त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहू नये. जे दुसऱ्याचं आहे त्याच्यावरती आपली दृष्टी नसावी. हां, भले त्याचं कौतुक असावं, तसं आपण होण्याचा प्रयत्न करावा, पण त्याकडे म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की आशाळभूतपणे पाहू नये. पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये काही केल्या. निष्कारण काळजी करू नका. आता कोरोनारी आपण सांगतोय ना की काळजी घ्या पण काळजी करू नका. ते समर्थाने तेव्हा सांगितले. व्हायचं असेल ते चुकेल, आपण टाळायचा प्रयत्न करूया, पण म्हणून काळजी करून काय होणार नाही, उलट काळजी तुमच्या प्रयत्नांना खीळ बसेल. कष्टे खेद मानू नये. कष्टाला अजिबात कंटाळू नका, कष्टाचा खेद कधीही मानू नका. समयी धीर सांडू नये काही केल्या. एखादा कठीण प्रसंग आला तरीसुद्धा आपला धीर सोडता कामा नये. धैर्याने त्याला आपण तोंड देऊ शकतो. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की एक आपल्याकडे संस्कृतमध्ये सुद्धा म्हण आहे ना, दैवम पंचमम. 80% तुम्ही तुमचे परिश्रम करा, 20% दैव तुम्हाला सुद्धा साथ देईल. ग्रहांचे साह्य शूराला, अशी आपल्या मराठी कवितेमध्ये ओळ आहे. अपमानिता शिणू नये, निखंदिता कष्टू नये, धिक्कारिता झुरू नये काही केले. कुणी अपमान केला तरीसुद्धा त्याचा आपण त्रास करून घेऊ नये. निखंदिता कष्टू नये. त्याची परतफेड करायला मात्र कंटाळा करू नये. आणि त्यामुळे त्यापासून विरोध घेऊन आपण सुधारणा मात्र आपल्यामध्ये करावी. शक्यतो आपली वागणूक अशी असावी की आपल्यावर टीका करायला, आपल्या वागणुकीत खोट दाखवायला कुणा जागाच राहू नये. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एकदेशी होऊ नये भ्रमण करावे. फॅशन हा शब्द काही समर्थांच्या काळात नव्हता. डिझायनर्स ड्रेस हे नव्हते, वेगवेगळे ब्रँड नेम्स नव्हते, पण तरी समर्थ म्हणतात की सारखा पोशाख असू नये, एक साज करू नये, एका तऱ्हेनं आपले वेशभूषाही नसावी, सगळ्यामध्ये विविधता हवी आणि आपला संचार मर्यादित न ठेवता आपण भ्रमण करीत असावं. म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या कक्षा, जाणीवांच्या कक्षा निश्चित रुंद राहतात. नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केले. आपला रोजचा जो नित्यनेम आहे तो सोडू नये. त्याप्रमाणे काटेकोर जर आपलं वागणं असलं, त्या ठिकाणचा त्या गोष्टीकरता जो वेळ ठरलेला आहे तो त्या गोष्टीला दिलाच पाहिजे. आपला अभ्यास आहे, मग तो अभ्यास म्हणजे केवळ बौद्धिक अभ्यास नाही, म्हणजे आपण जो परीक्षांचा अभ्यास म्हणतो तो नाही, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास, व्यापारातला अभ्यास असेल, एका वेळा क्रिकेटची प्रॅक्टिस असेल, वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस असेल, तो अभ्यासच आहे ना ह्याचा. तो बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केलं. आणि केव्हाही आपले निर्णय स्वतः घेण्याची आपल्याला क्षमता हवी. आपण दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिण्याचं सोडलं पाहिजे. दुसऱ्याचं मार्गदर्शन घ्यावं, पण निर्णय आपला स्वतःचा घ्यावा.
त्याचे भलेबुरे जे परिणाम होतील ते सोसायला पण खंबीर असलं पाहिजे. थोरपणे असो नये, महत्त्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये कोठेतरी. आपला स्वतःचा मोठेपणा, अहमपणा बाळगू नये, मीच मोठा असं मनात धरू नये, काही मान इच्छू नये. म्हणजे कुठल्याही आपण मानाची अपेक्षा धरू नये. तो मान आपल्याला आपोआप आपल्या कर्तृत्वानं मिळेल. रिस्पेक्ट इज टू बी कमांडेड अँड नॉट टू बी डिमांडेड. आदर मागून मिळत नाही, आपल्याला तो आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो, म्हणजे आपोआप आदर मिळतो, हे समर्थ सांगणार. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बलात्कारे जोडू नये अभिमानांगी. मुंगीहून साखरेचा रवा का म्हणतात तसं आहे. साधेपण आपलं सोडू नये. आपण लहान आहे असं म्हणून चालावं. आपण जरी मोठं असलो, पैशानं, कीर्तीनं, ज्ञानानं, तरी सुद्धा साधेपणा असला तर काही बिघडत नाही. आपण लहान आहे असं म्हणून चाललो तरी काही बिघडत नाही. त्याने आपल्या ज्ञानामध्ये भरच पडेल आहे. बलात्कारे जोडू नये अभिमानांगी. मीच काहीतरी मोठा असा अजिबात दंगात धरू नये. पुढची ओळी फार गमतीशीर आहे. समर्थांनी देशात ठिकठिकाणी मठ स्थापले आपल्याला माहिती आहे, रामदासी संप्रदायाचे. पण समर्थांनी मठपतींना सुद्धा इशारा दिलेला आहे. समर्थ संप्रदायाचं काम असं होतं की तुम्ही लोकांच्या मिसळायला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे, त्यांना शहाणं करून सोडायला पाहिजे. पण तुम्हीच मठपती होऊन जर बसलात मीच मोठा म्हणून, तर ते चुकीचं आहे. समर्थ म्हणतात, कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसू नये निस्पृह पुरुषे. निस्पृह पुरुषाने, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की जो निरासक्त आहे, वैभवाची, मानाची, पैशाची अपेक्षा नाही, अशा माणसाने किंवा असा माणूस होण्यासाठी आपलं स्वतःचं काहीतरी मठ करू नये, आणि केला तरी तिथंच बसून राहू नये, मठपती बनून. आता आपल्याकडे खूप वेळा साहित्य सुद्धा म्हणतात की अमुक एक मठ आहे, पूर्वी सत्यकथेचा मठ म्हणायचे. तर असं मठ करू नये असं समर्थांना सांगणं आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणी ज्याला आपण ग्रुप म्हणून फारतात, प्रत्येक गट असतात, खेळाडूंचे गट असतात, एक गट दुसऱ्यावर टीका करत असतो. साहित्य क्षेत्रामध्ये आपापल्या गट करून मंडळी वावरत असतात. कुणाला पुरस्कार, तू मला पुरस्कार दे, मी तुला देतो, हे चालू असतं. प्राध्यापकांच्यात गट असतात. UGCचा प्रोग्राम आहे, या प्राध्यापकाला मी बोलतो, मानधन चांगलं होतं, उद्या तू मला बोलव. समर्थांना या गोष्टीचा तितकार आहे. आपल्या ज्ञान आणि बुद्धीबरोबर मिळेल त्याच्यावर आपण समाधानी असलं पाहिजे, आणि ते ज्ञान आणि बुद्धी सामर्थ्य वाढायचा सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे, असं समर्थांना सांगायचं. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. ज्या आपल्याकडे अवगुण आहेत, वाईट प्रसिद्धी होईल, ते अवगुण टाळायचा प्रयत्न करावा. आपली कीर्ती कशी वाढेल, आपलं कौशल्य कसं वाढेल, याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत राहावं. प्रयत्न केला तर मग निश्चित त्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि मग तुमचं यश मिळाल्यानंतर प्रयत्नाने सिद्धी प्राप्त, सिद्धी म्हणजे मला जादूटोणा म्हणत नाही आहे, त्या त्या क्षेत्रातलं यश म्हणतो मी, ती प्राप्त केल्यानंतर मग त्याला वेगळी स्वतःची प्रसिद्धी करायची गरज नाही. आपोआप जसं एखाद्या सुगंधित चाफ्याचा फुलाचा वास, फूल दिसत नाही पण वास येतो, तशी ती कीर्ती सदैव पसरत जाते. केवळ सत्ता किंवा पैसा हे साध्य नव्हे, हे चांगल्या वर्तणुकीचं साधन आहे, सत्प्रवृत्ती जोपासायचं साधन आहे, असं समर्थन सांगणं आहे. आता हे आपण हा गुणसंपन्नाचा आढावा आज घेतला. आता प्रत्यक्ष ते गुण कसे संपवावेत, ते गुण कोणते, ते गुण कोणते असावेत, ते कसे संपावावेत, ह्याचा आढावा आपण पुढच्या वेळेला घेणार आहोत. हे सगळं मी सांगतोय त्यातला काही भाग माझ्या समर्थ सूत्रे या पुस्तकातला आहे. काही त्यातलं मी गाळतोय, काही माझा स्वतःच्या सुचलेलं नवीन ॲडही करतोय. आपल्याला पाहिजे तर हे पुस्तकसुद्धा उपलब्ध आहे. आणि आपला अभिप्राय मला कळवत जा. खूप लोकांचे अभिप्राय येत आहेत, लोकांना आवडते, वाचून मलाही आनंद वाटतोय. आपल्या अभिप्रायाला माझा पत्ता आहे, फोन नंबर आहे 9822016299. मेल ID आहे arun.godbole009@gmail.com. तेव्हा आजचा हा भाग जरा लांबला, आपण आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा चातुर्य लक्षणाकडे आपण होऊया. तोपर्यंत नमस्कार.